Hello students, this is part number 13 of electrostatics. Part 12 मध्ये आपण डायइलेक्ट्रिक मटेरियल ज्यावेळेला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवणार. Suppose this is dielectric material. If it is kept in external electric field, then there is a polarization of dielectric material. म्हणजे पोलरायझेशन होतं. पोलरायझेशन कोणत्याही डायइलेक्ट्रिक मटेरियलचं होतं, म्हणजे पोलार असू दे किंवा नॉन पोलार असू दे. when the dielectric material is placed in external electric field, त्यावेळेला आतलं जे फील्ड आहे म्हणजे डायइलेक्ट्रिक मीडियम मध्ये आतमध्ये जर आपण फील्ड मोजलं तर हे फील्ड ई राहत नाही, कारण ह्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलेलं आहे डायइलेक्ट्रिक मटेरियल. परंतु पोलरायझेशन झाल्यानंतर इनसाइड फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड इज नॉट इक्वल टू वेक्टर ई, बट इट इज लेस दॅन वेक्टर ई. वेक्टर ई म्हणजे ओरिजिनल जे फील्ड आहे त्याच्यापेक्षा आतमध्ये कमी भरतं. म्हणजे हे रेड्यूस का होत असेल तर त्याचा आपण स्टडी करणार आहे. रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन ऑफ अ डायइलेक्ट्रिक. तर आता डायइलेक्ट्रिकचं पोलरायझेशन कसं होतं हा तर स्टडी आपला पूर्ण झालेला आहे. वेन डायइलेक्ट्रिक इज प्लेस्ड इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, then dielectric gets polarized. Dielectric polarized होतो. So electric field inside dielectric is reduced due to polarization. आता reduce का होतं तर यामध्ये काय होत असलं पाहिजे बघा. Consider a rectangular dielectric slab is placed in uniform electric field E0. म्हणजे आपण थोडक्यात इनिशियल जे फील्ड आहे हे E0 आहे असं समजा, आणि यामध्ये काय ठेवलेलं आहे आपण, हा डायइलेक्ट्रिक ठेवलेला आहे. इफ द डायइलेक्ट्रिक इज प्लेस्ड इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड E0 क्वांटिटी, म्हणजे ओरिजिनल फील्ड जे दिलेलं आहे ज्याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक ठेवलेलं आहे ते E0 आहे. ऍक्टिंग पॅरलल टू टू ऑफ इट्स सरफेसेस. सो दिस इज डायइलेक्ट्रिक. डायइलेक्ट्रिकला सरफेसेसला काय केलेलं आहे, पॅरलल ठेवलेलं आहे. द करंट कॅनॉट फ्लो इनसाइड डायइलेक्ट्रिक. म्हणजे आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर डायइलेक्ट्रिक मधनं करंट फ्लो होत नाही, कारण काय याच्यामध्ये फ्री चार्जेसच नाहीत, सगळे बाउंड चार्जेस आहेत. सो देर इज नो इलेक्ट्रिक करंट ॲज देर आर नो मुव्हिंग चार्जेस इनसाइड इट. द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्युसेस स्लाइट रिअरेंजमेंट ऑफ चार्जेस विदिन द ॲटम्स and aligning them with electrical field E0 and polarization takes place. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण मॉलिक्युल्स नॉन पोलारचे असे दाखवले होते, आणि ज्या वेळेला हे इलेक्ट्रिक फील्ड त्याला अप्लाय होईल त्यावेळेला याचा डायपोल तयार होतो. मॉलिक्यूल बिकम्स टायनी डायपोल. आणि याची अलाइनमेंट कशी होते, अलाइनिंग विथ इलेक्ट्रिक फील्ड E0 प्रमाणे त्याची अलाइनमेंट होणार. यालाच आपण काय म्हणतो, पोलरायझेशन. नो दिस इज डायइलेक्ट्रिक विच इज पोलराइज्ड व्हेन इट इज केप्ट इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड E0. म्हणजे हा डायइलेक्ट्रिक कसा दाखवलेला आहे, पोलराइज दाखवलेला आहे. नॉन पोलरचा किंवा कुठलाही असू दे, पोलार किंवा नॉन पोलार, तो पोलराइज्ड होणार. पोलरायझेशनमुळे काय काय होणार आहे बघा आता. नाउ द डायइलेक्ट्रिक स्लॅब अपियर्स ॲज अ शीट ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस ऑन द राईट साइड अँड निगेटिव्ह चार्जेस ऑन द लेफ्ट साइड. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, डायइलेक्ट्रिक स्लॅब, हा जो स्लॅब आहे हा कसा अपियर होणार, कसा दिसेल तुम्हाला, ॲज अ शीट ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस ऑन द राईट अँड निगेटिव्ह चार्जेस ऑन द लेफ्ट साइड. आता हे इलेक्ट्रिक फील्ड जे दाखवलेलं आहे E0 हे या प्लेटमुळे तयार झालेलं आहे. ह्याच्या दोन बाजूला प्लेट्स दाखवलेल्या आहेत, पॉझिटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह प्लेट. याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड काय असणार, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड फ्रॉम प्लस चार्ज टू मायनस चार्ज, अँड दिस इज ओरिजिनल, दिस इज द फील्ड. E0 इज द इलेक्ट्रिक फील्ड. यामध्ये हा डायइलेक्ट्रिक ठेवलेला आहे आणि त्याचं पोलरायझेशन झालेलं आहे. या डायइलेक्ट्रिक मटेरियलचा आपल्याला हे कसं अपियर होतं, कसं दिसतं, तर पॉझिटिव्ह चार्जेस राईटला आहेत, निगेटिव्ह चार्जेस लेफ्टला आहेत. आणि मधल्या चार्जचं काय होणार आहे, तर मधला हा जो चार्ज आहे प्लस मायनस, हा हे जे चार्जेस आहेत हे एकमेकाला न्यूट्रल करणार. म्हणजे एवढ्या एरियामध्ये काय होणार,
एवढ्या एरियामध्ये चार्ज डेन्सिटी 0 असणार, चार्जेसच नसतील, एकमेकाला न्यूट्रल केलेले आहे. सो पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे जे मधले चार्जेस आहेत, म्हणजे हा डायपोल असा झालेला आहे, दाखवलेला आहे आपण, दिस इज प्लस, दिस इज मायनस. हा दुसरा डायपोल आहे, मायनस प्लस. तर हे जे चार्जेस आहेत, हे चार्जेस हे काय होणार, एकमेकाला न्यूट्रल करणार. म्हणजे इथं मायनस राहिला आणि इथं प्लस राहिला, म्हणजे या ठिकाणी मायनस चार्जेस राहतील आणि प्लस चार्जेस राहतील. मधले सगळे जे आहेत, हा मधला पार्ट हा पूर्ण न्यूट्रल होणार, म्हणजे झिरो डेन्सिटी ऑफ चार्ज, झिरो चार्ज डेन्सिटी होणार नाही. हिअर झिरो चार्ज डेन्सिटी असा पार्ट होईल, झिरो चार्ज डेन्सिटी. त्यामुळे हे डायइलेक्ट्रिक मटेरियल कसं दिसेल, appears as a sheet of positive and negative charges. So this is the appearance of dielectric slab. म्हणजे फक्त हे प्लस राईट साईडला, मायनस लेफ्ट साईडला, आणि E0 हे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे. आता इथं निगेटिव्ह चार्जेस आले, इथं पॉझिटिव्ह चार्जेस, मग हे सुद्धा काय करणार, आपलं स्वतःचं फील्ड तयार करणार. These charges produce their own इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे डायइलेक्ट्रिक स्लॅबमध्ये इलेक्ट्रिक फील्ड स्लॅबचं तयार होणार. डायइलेक्ट्रिक मटेरियल हे पोलरायझेशन झाल्यामुळं स्वतःचं एक फील्ड तयार करणार, आणि त्याची डायरेक्शन कुठं असेल, फ्रॉम प्लस टू मायनस. सो दिस इज द डिरेक्शन, दिस इज द डिरेक्शन, अँड दिस इलेक्ट्रिक फील्ड इज ड्यू टू पोलरायझेशन, सो इट इज EP. दिस इज EP. आता E0 आणि EP यामध्ये काय रिलेशन असेल, जनरली जवळजवळ सगळ्या डायइलेक्ट्रिक्समध्ये EP ची व्हॅल्यू E0 पेक्षा खूप कमी असते. These two sheets of induced surface charges produces electric field EP. म्हणजे हे जे इंड्यूस चार्जेस आहेत, इंड्यूस चार्जेस का म्हटलेलं आहे, इंड्यूस डायपोल मोमेंट आला, आणि इंड्यूस डायपोल झाल्यामुळे मधले चार्ज डेन्सिटी 0 झाली, आणि हे बाजूचे जे चार्जेस आहेत ते फक्त राहिलेले आहेत. सो EP इन अपोजिट डिरेक्शन ऑफ एक्सटर्नल फील्ड. एक्सटर्नल फील्ड कोणता आहे, E0. EP इज कॉल्ड पोलरायझेशन फील्ड. EP ला काय म्हटलेलं आहे, पोलरायझेशन फील्ड म्हटलंय, ड्यू टू पोलरायझेशन. नाउ दिस EP इज लेस दॅन E0. EP इज लेस दॅन E0. फक्त तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की कंडक्टर जर ठेवलेला असेल तर त्याच्यामध्ये आतल्या बाजूला जे फील्ड तयार होणार आहे, कारण त्याच्यामध्ये फ्री चार्जेस आहेत, आणि फील्ड जे तयार होणार ते फील्ड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड बरोबर असतं. परंतु डायइलेक्ट्रिक मटेरियल याच्यामध्ये जे फील्ड तयार होईल हे एक्सटर्नल पेक्षा खूप कमी असणार आहे. हेन्स इनसाइड डायइलेक्ट्रिक स्लॅब द फील्ड गेट डिक्रीज देन E0. आता डिक्रीज का म्हटलेलं आहे बघा, डिक्रीज का म्हटलेलं आहे बघा. द नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड डायइलेक्ट्रिक स्लॅब, आपल्याला नेट पाहिजे, म्हणजे नेट इलेक्ट्रिक फील्ड कसं काढलं पाहिजे, तर बाहेरचं फील्ड आणि डायइलेक्ट्रिकचं फील्ड या दोघांचं काय होणार, वेक्टर सम होणार. व्हाय देयर इज अ वेक्टर सम. आता यामध्ये तुम्हाला मी इथे या बाजूला जर दाखवलं तर समजेल. हा डायइलेक्ट्रिक स्लॅब आहे, दिस इज एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, आणि इथे चार्जेस कोणते आहेत, हे मायनस चार्जेस, आणि इथे आहेत प्लस चार्जेस. म्हणजे या बाजूने हे फील्ड आलं EP. आता इनसाइड पहिलं सुरुवातीला फील्ड कोणतं होतं, तर E0 फील्ड होतं. दिस इज E0. दिस फील्ड इज E0, आणि हे फील्ड आहे EP. तर EP आणि E0 या दोघांची डिरेक्शन आहे अपोजिट. त्यामुळे थोडा पार्ट काय होणार, कट होणार, कॅन्सल होणार एकमेकाला. म्हणजे यामध्ये E0चा काही भाग हा EP कॅन्सल करेल, पण काही शिल्लक राहणार आहे. समजा जर हा पार्ट एवढा शिल्लक राहिला, सो दिस इज द नेट इलेक्ट्रिक फील्ड. नेट इलेक्ट्रिक फील्ड E नेट किंवा E म्हणू शकतो आपण त्याला. सो दिस इज द नेट इलेक्ट्रिक फील्ड, दिस इज E. कारण एवढा पार्ट गेलेला आहे, हा जो पार्ट आहे, हा इथला पार्ट, हा इलेक्ट्रिक फील्ड E0चा कॅन्सल झालेला आहे. तो कशामुळे कॅन्सल झाला, तर EP मुळे कॅन्सल झाला.
पण बाकीचा भाग शिल्लक आहे. सो दॅट इज इनसाइड द डायइलेक्ट्रिक मटेरियल आणि त्या फील्डला नेट इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो. तर नेट इलेक्ट्रिक फील्ड ई नेट किंवा ई वेक्टर ई इज इक्वल टू E0 मायनस EP. एवढा भाग त्यातनं गेलेला आहे आणि त्याची डिरेक्शन कोणती राहिली? E0 प्रमाणे राहिलेली आहे. सो दिस इन मॅग्नेट्यूड इट इज E0 मायनस EP. E इक्वल टू ई म्हणजे नेट इलेक्ट्रिक फील्ड. आता टेक्स्टबुक मध्ये हे E' वापरलेलं आहे, त्यानंतर E0 आतलं फील्ड वापरलेलं आहे. पण नंतर पुढे टेक्स्टमध्ये जे आर्टिकल्स आहेत त्याच्यात त्यांनी लेटर्स बदललेली आहेत. म्हणजे ओरिजिनलला E0 मानलेलं आहे आणि EP पोलरायझेशनला घेतलेलं आहे आणि ई नेट घेतलेलं आहे ते इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड. म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे, पुढची लेटर्सच इथं सिम्बॉल वापरलेले आहेत. एवढा फरक केलेला आहे. टेक्स्टमध्ये वेगळी लेटर्स वापरलेत सिम्बॉल्स आणि पुढे पुन्हा वेगळे वापरलेले. सो ई नेट इज गिवन बाय E विच इज इनसाइड. हा इनसाइड आहे लक्षात ठेवा. दिस इज इनसाइड डायइलेक्ट्रिक. डायइलेक्ट्रिकच्या आतमध्ये फील्ड किती होणार आहे तर E होणार. E हे फील्ड E0 पेक्षा कमी आहे. सो ड्यू टू पोलरायझेशन सम पार्ट ऑफ E0 इज कॅन्सल्ड. पोलरायझेशनमुळे त्याच्यातला काही भाग गेलेला आहे. सो दॅट इज द रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द डायइलेक्ट्रिक ड्यू टू पोलरायझेशन. सो इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द डायइलेक्ट्रिक इज E आणि ईचा फॉर्म्युला आपण आता लिहिलेला आहे. दिस इज इक्वल टू E0 इन मॅग्नेट्यूड E0 मायनस EP. तर E0 म्हणजे एक्सटर्नल फील्ड आहे. दिस इज एक्सटर्नल फील्ड. आता एक्सटर्नल फील्ड आणखी नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड याची डिरेक्शन इथं का आलेली आहे? बिकॉज E0 इज ग्रेटर दॅन EP. म्हणून ही डिरेक्शन टुवर्ड्स राईट सिमिलर टू E0 सारखी आलेली आहे. आता एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे कोणता बघा. ऑल्सो द रिलेशन बिटवीन E0 अँड E. दिस इज नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड डायइलेक्ट्रिक. सो E0 ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड अपॉन इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड इक्वल टू K. आणि K हा कॉन्स्टंट आहे. तो कॉन्स्टंट कोणता आहे बघा. इट इज कॉल्ड डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द मीडियम. हा फॉर्म्युला पण खूप इम्पॉर्टंट आहे. हा बऱ्याच वेळेला फॉर्म्युला लागतो. न्यूमरिकल्समध्ये सुद्धा हा फॉर्म्युला लागतो. आणि जर तुम्ही E ची व्हॅल्यू पुटअप केली तर त्याचा फॉर्म असा येईल. कारण E ची व्हॅल्यू जी आहे ती E0 मायनस EP तेवढी सबस्टिट्यूट केलेली आहे. सो दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर्म्युला. रिलेशन बिटवीन नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड अँड अप्लाइड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड या दोघांचा रेशो घेतला तर इक्वल टू K येणार आहे. K इज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ मीडियम. हा आपल्याला फॅक्टर लागणार आहे कपॅसिटन्समध्ये. पण पुढचं आर्टिकल बघणार आहे ते कपॅसिटर आणि कपॅसिटन्स. कपॅसिटर्स अँड कपॅसिटन्स. तर आपल्या याचा स्टडी झालेला आहे. रेझिस्टर आपल्याला माहिती आहे. रेझिस्टन्स, कंडक्टन्स. रेझिस्टर म्हणजे डिव्हाइस आहे. इट इज अ डिव्हाइस विच डिसिपेट्स एनर्जी. एनर्जी डिसिपेट करतं इन द फॉर्म ऑफ हीट. म्हणजे रेझिस्टर हे डिव्हाइस आहे. समजा रेझिस्टर आपण एका करंटच्या पाथमध्ये जर रेझिस्टन्स टाकला तर काय होणार? दिस रेझिस्टर इज गेट हिटेड. सो देर इज अ डिसिपेशन ऑफ एनर्जी, डिसिपेशन ऑफ हीट. असं हे डिव्हाइस जे आहे ते करंट फ्लोला अपोज करतं. करंट फ्लो होताना हे डिव्हाइसचं फंक्शन काय? अपोजिस द फ्लो ऑफ करंट. आणि त्या अपोजिशनमुळे हीट तयार होते, हीट प्रोड्यूस होते. सो देर इज अ डिसिपेशन ऑफ हीट. एनर्जी डिसिपेट होते इन द फॉर्म ऑफ हीट ड्यू टू रेझिस्टर. आता रेझिस्टन्स म्हणजे काय? दिस इज अ प्रॉपर्टी ऑफ रेझिस्टर. म्हणजे रेझिस्टन्स जास्त असेल तर अपोजिशन जास्त होणार आहे. आणि हे हीट पण प्रोड्यूस होते हे आपल्याला माहिती आहे. I²RT. अपोजिशन जास्त, हीट प्रोड्यूस जास्त होते. म्हणजे रेझिस्टन्स या प्रॉपर्टीवरनं काय कळतं? ॲबिलिटी टू अपोज द फ्लो ऑफ करंट. ॲबिलिटी टू अपोजिशनची ॲबिलिटी कळते. रेझिस्टन्स जास्त असेल तर अपोजिशन जास्त आहे म्हणतो आपण. आणि करंट काय होणार?
रेड्यूस केला जातो, म्हणजे फ्लो त्याचा जो आहे तो रेड्यूस केला जातो. कंडक्टन्स म्हणजे रेझिस्टन्सचे रेसिप्रोकल. कंडक्टन्स जास्त, त्या डिव्हाइसचा रेझिस्टन्स कमी असतो. पण रेझिस्टर हा इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर करत नाही. रेझिस्टर काय करतो? इलेक्ट्रिकल एनर्जी डिसिपेट करतो इन द फॉर्म ऑफ हीट. इट कॅनॉट स्टोअर, कांट स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करू शकत नाही. मग एनर्जी स्टोअर करण्यासाठी एक डिव्हाइस तयार केलं गेलं आणि त्याचं नाव आहे कपॅसिटर. त्याला म्हणतो आपण कपॅसिटर. जसं रेझिस्टर हा डिव्हाइस आहे, हीट पाहिजे असेल किंवा करंट फ्लोला अपोज करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी रेझिस्टर टाकतो इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये, आणि त्याची प्रॉपर्टी म्हणजे रेझिस्टर. तसं एक डिव्हाइस आहे की जे इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करणार आहे. आणि कपॅसिटन्स म्हणजे त्याची प्रॉपर्टी. म्हणजे या कपॅसिटन्सवरनं आपण ओळखणार आहे की तो कपॅसिटर किती इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करू शकेल. तर आता कपॅसिटर म्हणजे काय बघा. A device used to store electrical energies commonly consists of two conducting plates. The device is known as capacitor. कपॅसिटर मध्ये काय आहेत? दोन कंडक्टिंग प्लेट्स आहेत. ऍक्च्युअली एक कंडक्टिंग प्लेटनं सुद्धा कपॅसिटर होऊ शकतो, पण तो इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करायची त्याची ॲबिलिटी खूप कमी असते, म्हणजे कमी एनर्जी स्टोअर करतो. म्हणजे समजा आपण एक कंडक्टर घेतला, सो दिस इज अ कंडक्टर, आणि कंडक्टर हा चार्ज स्टोअर करण्यासाठी उपयोगी पडेल, पण किती चार्ज स्टोअर होऊ शकेल? तर खूप कमी चार्ज याच्यामध्ये स्टोअर होणार. म्हणजे याला आपण समजा चार्जिंग केलं, सपोज दिस कंडक्टर इज चार्ज, तर याच्या ॲबिलिटी प्रमाणे म्हणजे त्याचं जे शेप, साईज किंवा मटेरियल याप्रमाणे तो किती चार्ज स्टोअर करणार हे समजतं. तर हा जास्त स्टोअर करू शकत नाही, कारण याच्या जर आणखी चार्ज स्टोअर करायला लागलं तर याचं पोटेन्शियल इन्क्रीज होतं, आणि जर अशा कंडक्टरचं पोटेन्शियल वाढलेलं असेल देन इट इज रिस्की टू हँडलिंगला खूप कठीण जातं. आणखी एक दुसरं याच्यामध्ये ड्रॉबॅक कोणता आहे, तर जसं आपण चार्ज ऍड करत जाऊ तसं बाजूचं जे सराउंडिंग मीडियम आहे, याच्यामध्ये हा चार्ज लिकेज होतं ड्यू टू आयनायझेशन ऑफ सराउंडिंग मीडियम. म्हणजे हे इलेक्ट्रिक फील्ड सराउंडिंग मीडियमचं आयनायझेशन करतं. आयनायझेशन कमी केल्यामुळं हा चार्ज जो आपण दिलेला आहे, त्या एक्स्ट्रा दिलेला आहे, तो एक्स्ट्रा चार्ज निघून जातो. म्हणजे ठराविकच याच्यावरती चार्ज बसणार आहे आणि त्याचं पोटेन्शियल वाढत राहणार जसं जसं चार्ज इन्क्रीज करत जाऊ. सो इफ व्ही इज मोर देन इट इज रिस्की टू हँडल. चार्ज स्टोअर करतो हा, पण लो चार्ज स्टोअर करणार आणि पोटेन्शियल काय होणार? हाय होणार. तर याच्या विरुद्ध प्रोसेस म्हणजे पोटेन्शियल काय झालं पाहिजे? लो झालं पाहिजे आणि चार्ज जास्त राहायला पाहिजे. चार्ज जास्त राहणे म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी जास्त स्टोअर होणार. तर अशा पद्धतीचं जे डिव्हाइस आहे ते कपॅसिटर आहे. आणि कपॅसिटरमध्ये नेहमी दोन कंडक्टिंग प्लेट्स लागतात, दोन कंडक्टर्स लागतात. दोन कंडक्टर्सचं मिळून एक डिव्हाइस तयार होतं आणि त्याला आपण कपॅसिटर म्हणतो. आता या कपॅसिटरमध्ये कंडक्टर्स जर आपण बघितले तर हे दोन कंडक्टर्स हे प्लेट सारखे दिसतात तुम्हाला, पॅरलल प्लेट कंडेन्सर कपॅसिटर म्हणतो याला आपण. दोन प्लेट्स आहेत, कंडक्टिंग प्लेट्स, म्हणजे कंडक्टर्स आहेत. दीज आर नॉट इन्सुलेटर्स. हे कंडक्टर्स, एकाला पॉझिटिव्ह चार्ज दिलेला आहे आणि दुसऱ्या कंडक्टरला निगेटिव्ह चार्ज दिलेला आहे. तर कंडक्टर 1 पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि सेकंड इज निगेटिव्ह चार्ज. तर याच्यावरती चार्जेस आहेत, एकाला +Q आहे आणि दुसऱ्याला -Q दिलेला आहे. समजा ह्या चार्जमुळे त्याचं पोटेन्शियल V1 आणि सेकंडचं पोटेन्शियल आहे समजा V2. सो व्हॉट इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दीज टू? पोटेन्शियल डिफरन्स आपण कसा काढतो? आपल्याला डेफिनेशन झालेली आहे. युनिट चार्ज पॉझिटिव्ह चार्ज आपण सेकंड पासून ह्या फर्स्ट कंडक्टर कडे आणतो. युनिट पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्प्लेस फ्रॉम सेकंड कंडक्टर टू फर्स्ट कंडक्टर,
अँड दॅट वर्क इज नथिंग बट द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दीज टू. म्हणजे चार्ज इथं आणला पाहिजे, युनिट चार्ज, म्हणजे हे चार्ज येथे या ठिकाणी इन्क्रीज होणार. सो द वर्क डन इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू V1 minus V2. V1 is greater because work is done against the electric field. इलेक्ट्रिक फील्ड कसं असणार आहे? इलेक्ट्रिक फील्ड फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, आणि चार्ज आपण इथून इथं आणणार आहे. सो दिस इज अ युनिट चार्ज. याच्यावरती आता चार्ज आल्यानंतर याचं पोटेन्शियल काय होणार आहे? इन्क्रीज होणार. सो ॲज लॉंग ॲज यू आर प्रोव्हाइडिंग द चार्ज, देन देर इज अ इन्क्रीज इन पोटेन्शियल. चार्ज आणि पोटेन्शियलचं रिलेशन काय आहे? पहिलं तुम्हाला हे समजलेलं आहे का बघा. दोन कंडक्टिंग प्लेट्स आहेत, एकाला चार्ज दिलेला आहे प्लस क्यू, दुसऱ्याला आहे तो मायनस क्यू. इफ द युनिट चार्ज इज डिस्प्लेस फ्रॉम सेकंड प्लेट टू फर्स्ट प्लेट, सेकंड कंडक्टर टू फर्स्ट कंडक्टर अगेन्स्ट डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, वी गेट द वर्क डन विच इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स V1 मायनस V2. समजा जर चार्ज याला प्रोव्हाइड केला तर याचं पोटेन्शियल वाढणार आहे. मग चार्ज आणि पोटेन्शियल मधलं रिलेशन काय आहे? सो दिस इज द रिलेशन. V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू Q. पण रिलेशन हे तुम्हाला प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट मध्ये लिहायचं असेल तर असं लिहिलं पाहिजे, Q इज इक्वल टू CV. Q इज इक्वल टू CV. C इज द कॉन्स्टंट. C इज कॉन्स्टंट फॉर गिवन डिव्हाइस कॉल्ड कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटर. म्हणजे जी आपण अरेंजमेंट दाखवली होती आत्ताची, त्या अरेंजमेंटमध्ये कपॅसिटी जी आहे चार्ज स्टोअर करण्याची, सो दिस इज पॉझिटिव्ह प्लेट, दिस इज निगेटिव्ह प्लेट. हे पूर्ण काय झालं डिव्हाइस? इट इज अ कपॅसिटर. दिस इज कपॅसिटर. तर कपॅसिटरचा कपॅसिटन्स, सो C इज इक्वल टू Q अपॉन V. म्हणजे यातलं रिलेशन काय लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला? V आणि Q मधलं रिलेशन जे आहे, V डायरेक्टली प्रपोर्शनल टू Q. चार्ज वाढला तर पोटेन्शियल वाढणार आहे, पण त्याचं लिनियर रिलेशन लक्षात ठेवताना म्हणजे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट Q इज इक्वल टू CV. जसं तुम्हाला V आणि I मध्ये माहिती आहे, करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट मधलं रिलेशन V is equal to IR. So this is also constant. This is also constant. It is resistance here and here it is capacitance. आता कपॅसिटन्सचा फॉर्म्युला Q अपॉन V, याच्यावरनं तुम्हाला SI युनिट काढता येतं. SI युनिट ऑफ कपॅसिटन्स. कपॅसिटन्स ही प्रॉपर्टी झाली त्या डिव्हाइसची. सो कपॅसिटन्सचं SI युनिट काय काढता येईल? Qचं SI युनिट काय? कुलम. आणि पोटेन्शियल डिफरन्सचं व्होल्ट, कुलम पर व्होल्ट, यालाच म्हणतो आपण फॅरड. दिस इज फॅरड. F स्मॉल काढला पाहिजे आणि सिम्बॉल जो आहे तो कॅपिटल F. आणि ह्या सिम्बॉल मध्ये लिहायचं झालं तर C अपॉन कॅपिटल V. सो दिस इज इक्वल टू F. F दॅट इज फॅरड. सो 1F इक्वल टू 1 कुलम अपॉन 1 व्होल्ट. हे रिलेशन लिहिता येतं, पण डेफिनेशन कशी करता येईल? 1 कुलम चार्ज जर याला कपॅसिटरला दिला, या प्लेटला दिला, तर प्लेटचं पोटेन्शियल डिफरन्स कितीने इन्क्रीज होणार? 1 व्होल्टने इन्क्रीज होणार. त्यावेळेला ह्या कपॅसिटरची कपॅसिटी किंवा त्याचा कपॅसिटन्स 1 फॅरेड असणार. सो डेफिनेशन इज 1 कुलम चार्ज इज गिवन to increase or to change the potential difference of 1 volt, then the capacitance is 1 farad. किंवा तुम्ही रिव्हर्स लिहू शकता. If the potential difference across the two plates rises by 1 volt, potential difference between two plates rises by 1 volt, when 1 coulomb charge is given to it, then the capacitance of capacitor is 1 farad. आता 1 फॅरेड इट इज अ बिग SI युनिट. आपल्याला जे न्यूमरिकल्स मध्ये युनिट्स देतात ती फॅरेड मध्ये क्वचित असतात, पण बाकीचे युनिट्स जे आहेत
त्या युनिट्सचा आणि फॅरेडचे संबंध काय येतो बघा. 1 मायक्रो फॅरेड हे युनिट दिलं जाईल तुम्हाला. अदर युनिट्समध्ये ही लक्षात ठेवली पाहिजे, मोस्टली ही दिलेली असतात न्यूमरिकल्समध्ये. 10⁻⁻6 फॅरेड. त्यानंतर 1 मिली फॅरेड आहे, हे सगळे स्मॉल लेटर्स आहेत. 10⁻³ फॅरेड, मिली फॅरेड. त्यानंतर नॅनो फॅरेड एक आहे, नॅनो फॅरेड. जसं नॅनो कुलम बघितलं होतं चार्जमध्ये, तसा हा नॅनो फॅरेड. 10⁻⁹ फॅरेड. आणि 1 पिको फॅरेड. पी इज स्मॉल, नॉट कॅपिटल. पी लेटर स्मॉल आहे. सो 1 पिको फॅरेड इज इक्वल टू 10⁻12 फॅरेड. म्हणजे सगळी ही स्मॉल युनिट्सच दिलेली असतात न्यूमरिकलमध्ये. कन्व्हर्शन करायला लागतं, त्यामुळे हे रिलेशन तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर आणखीन एक विचारलं जातं, त्याचं डायमेन्शन. डायमेन्शन ऑफ कपॅसिटन्स. डायमेन्शन ऑफ कपॅसिटन्स. कपॅसिटन्सचं डायमेन्शन. तर कपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय आहे? C इज इक्वल टू Q/V. क्यूचं डायमेन्शन, डायमेन्शन ऑफ क्यू इज इक्वल टू करंट इन टू टाइम. करंटला काही वेळेला ए सिम्बॉल वापरतात आणि टाइमला टी वापरलेला आहे. त्यानंतर व्हीचं डायमेन्शन काय आहे? ऍक्च्युअली व्हीचं डायमेन्शन तुम्हाला पाठ असलं पाहिजे, किंवा व्हीचं वर्कचं डायमेन्शन अपॉन पुन्हा चार्जचं डायमेन्शन. सो वर्कचं डायमेन्शन काय आहे? L2 m1 t-2 अपॉन चार्जचं डायमेन्शन पुन्हा I आणि T. आता जर एकत्र करायचं असेल, डायमेन्शन ऑफ C इज इक्वल टू क्यूचं डायमेन्शन वरती I आणि T, आणि खाली काय राहील? L2 m1 t-2 अपॉन I इंटू I आणि Tचं डायमेन्शन, I⁻⁴ T⁻⁴. So the total dimension of C is L⁻⁻2 m⁻⁻1. आता T हा वर आल्यावरती होणार T⁻². हा पण T वर येणार आहे, म्हणजे T⁻², आणि पुन्हा हा -2 वरती आलेला आहे, त्यामुळे T⁻² काय होणार? 4 होणार. आणि I⁻². काही वेळेला याच्याऐवजी A वापरला जातो, एवढाच फक्त टेक्स्टमध्ये हे A वापरलेलं आहे, पण काही ठिकाणी हे टेक्स्टमध्येच I वापरलेलं आहे लेटर. तर तुम्ही I लिहिलं तरी चालू शकतं हे, किंवा A लिहा. तर इलेक्ट्रिक करंट I2 दाखवलेला आहे, T⁻⁴. सो दिस इज डायमेन्शन ऑफ कपॅसिटन्स. आता कपॅसिटन्स कपॅसिटरचं असतं, पण कपॅसिटरचे सुद्धा टाईप्स आहेत. टाईप्स ऑफ कपॅसिटर. कपॅसिटरचे टाईप्स कशावरनं पडलेले आहेत? तर जो कंडक्टरचा शेप आहे त्याच्यावरनं त्याचे टाईप्सला नावं दिलेली आहेत. तर पॅरलल प्लेट म्हणजे 2 प्लेट्स पॅरलल, तर तो पॅरलल प्लेट होतो. पण कपॅसिटर आपण स्टडी करणार आहे प्रिन्सिपल, त्याच्यामध्ये तुम्हाला हे कळेल, हा बाहेर चार्ज राहणार नाही, आतमध्ये निगेटिव्ह चार्ज, अशा टाईपचं. आणि त्याचं जे सेकंड प्लेट आहे ही अर्थिंग केलेली असते, म्हणजे प्लेट P1, प्लेट P2, एकावरती चार्ज पॉझिटिव्ह, दुसऱ्या प्लेटवर निगेटिव्ह, आणि सेकंड प्लेट ही अर्थिंग केलेली असते. म्हणून हे 2 पॅरलल असल्यामुळे पॅरलल प्लेट कपॅसिटर. आपण पुढे हे बघणार आहे, पॅरलल प्लेट कपॅसिटर. याचं नसतं तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिलेलं आहे, पॅरलल प्लेट कपॅसिटर. जर 2 स्पियर्स असतील तर तो स्पेरिकल कपॅसिटर. म्हणजे सेकंड जो आहे तो, आउटर जो आहे सेकंड, हा अर्थिंग केलेला असेल, आणि आतल्या बाजूला काय असणार आहे? प्लस चार्ज, आणि बाहेरच्या बाजूला मायनस चार्ज, म्हणजे इथं मायनस मिळेल आणि इनर साइडला प्लस चार्ज असेल. सिलेंड्रिकल असेल, 2 सिलेंडर्स, सिलेंड्रिकल कपॅसिटर्स, आणि एक इनर सिलेंडर, अशा टाईपचं. तर हा सिलेंड्रिकल कपॅसिटर, आणि याचं आउटर जे आहे ते अर्थिंग केलेलं असणार. तर ह्या शेप प्रमाणे त्याची नावं दिलेली आहेत ते. पण कपॅसिटर हे डिव्हाइस आहे ते कशासाठी वापरलं जातं? टू स्टोअर द इलेक्ट्रिकल एनर्जी.
आणि महत्वाचा पार्ट, हे स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी आपण सांगतो, इट स्टोअर्स द इलेक्ट्रिकल एनर्जी. स्टोअर्स इलेक्ट्रिकल एनर्जी. हे डिव्हाइस म्हणजे कोणतं आहे? कपॅसिटर. मग अशा एनर्जीचा काही उपयोग होतो का आपल्याला? एनर्जी स्टोअर करून ती कुठे वापरली जाते का? तर हा कपॅसिटर असं डिव्हाइस आहे की ते तुम्हाला एनर्जीचा थ्रो देतं. थ्रो ऑफ एनर्जी. म्हणजे सडन, आपण थ्रो म्हणजे कसं म्हणतो, सडन ऍक्शन होते. थ्रो मध्ये सडन ऍक्शन होते. तर तसं हे जे डिव्हाइस आहे ते सडन तुम्हाला इलेक्ट्रिकल एनर्जी देणार. आणि ही कुठं यूज होते की ज्या ठिकाणी सडन ऍक्शन काहीतरी पाहिजे असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल फॅन रोटेट होताना, सुरुवातीला फॅन हा रोटेट होतो. रोटेट होताना त्याला काही एनर्जी द्यायला लागते आणि एकदा रोटेट झाल्यावर तो फिरणार आहे. पण रोटेशनसाठी म्हणजे पहिलं त्याला गतिमान केलं पाहिजे, पहिलं त्याला रोटेट केला पाहिजे. त्यासाठी सडन एनर्जी ही आवश्यक असते, सडन थ्रो पाहिजे असतो. तसं फ्लॅश आहे, कॅमेराचा फ्लॅश तुम्हाला सडन एनर्जी देतो. आपले डोळे दिपतात त्या फ्लॅशने आणि तिथं आवाज पण येतो बघा. ज्या वेळेला फोटो स्टुडिओमध्ये तुम्हाला हा आवाज ऐकायला येत असेल, सडन थ्रो आहे तो एनर्जीचा, लाईटचा सडन थ्रो आहे. मग त्याच्यामध्ये कपॅसिटर्स असतात, छोटे कपॅसिटर्स तुम्हाला जास्त एनर्जी स्टोअर करून देतात. आणि एनर्जी स्टोरेज डिव्हाइस म्हणजे कपॅसिटर. तर अशा प्रकारची काही सडन ऍक्शन जिथं तुम्हाला एनर्जीची जास्त गरज असते सुरुवातीला, त्या ठिकाणी हे कपॅसिटर्स वापरले जातात. आणि कपॅसिटर, समजा आपल्याला फॅनचा अनुभव मात्र घरात येतो की ज्यावेळेला फॅन हा फिरत नाही सुरुवातीला, त्यावेळेला आपण काय करतो, त्याला हाताने रोटेट करतो. म्हणजे त्या ठिकाणी त्याचं कपॅसिटर जो आहे तो इलेक्ट्रिकल एनर्जी तेवढी प्रोव्हाइड करू शकत नाही. मग वायरमन काय करतात, कपॅसिटर चेंज करतात. तर अशा पद्धतीनं या कपॅसिटरचा वापर होतो. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे ते ऍक्च्युअली कपॅसिटरचा फॉर्म्युला, पॅरलल प्लेट कपॅसिटर, त्याचं प्रिन्सिपल बघणार आहे आणि कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटर याचं एक फॉर्म्युला बघणार आहे. पुन्हा कपॅसिटरमध्ये दोन प्लेट्सच्या मध्ये डायलेक्ट्रिक वापरल्यानंतर काय प्रकार होतो तो सुद्धा आपण स्टडी करणार आहे.